नमस्कार, टेस्टफुल टेल्स बाय कवितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्राच्या परंपरेतील एक अत्यंत खास आणि चवदार अशी रेसिपी अळूची वडी। अळूच्या वडीला सणावाराच्या दिवशी नैवेद्याच्या थाळीमध्ये विशेष असं महत्त्व आहे। अळूच्या पानांमध्ये असलेली असंख्य आरोग्यदायी गुणधर्म आणि मसाल्यांच्या मिश्रणाने मिळालेली चव एकत्र आणून आपण ही वडी तयार करणार आहोत। चला तर मग ही पारंपरिक रेसिपी बनवायला सुरुवात करूया आणि घरातील सगळ्यांना घरीच खास स्वादिष्ट अळू वडी खाऊ घालूया। अळूची वडी करण्याकरता सगळ्यात आधी आपल्याला अळूची पानं जी वडीसाठी वापरतात काळ्या देठाची ती आणायची आहेत। ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत। तुम्ही मोठ्या आकाराची, लहान आकाराची कशीही अवेलेबल जशी असतील तशी घेऊ शकता। त्यानंतर ती स्वच्छपणे धुवून त्याला दोन्ही बाजूने सुती कपड्याने पुसून घ्यायचं आहे। त्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याच्या शिरा काढून घ्यायच्या आहेत आणि त्याची देठं कापून घ्यायची आहेत। त्यानंतर अलगद त्याच्यावर आपल्याला लाटणं फिरवून ती एक समान करून घ्यायची आहेत। अळूची पानं ही थोडीशी उथळ असतात, त्यामुळे त्याच्यावर लाटणं फिरवल्याने ते एक समान सरळ व्हायला मदत होते। त्यासाठी आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। अशा पद्धतीने अलगद लाटणं फिरवून थोडंसं पानाला सरळ करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी इथे सगळी पानं तयार करून घेतलेली आहेत। साधारण 10 ते 12 पानं मी इथे घेतलेली आहेत, एक समान करून घेतलेली आहेत। आता बेसनचं जे मिश्रण आपल्याला अळूच्या पानांवर लावायचं आहे त्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया। सगळ्यात आधी आपण इथे वाटीभर चिंचगुळाचं पाणी घेतलेलं आहे। साधारण 1.5 कप आपण बेसन घेतलेलं आहे, मोठ्या वाटीमध्ये मी इथे घेतलेलं आहे। मसाल्यांमध्ये आपण बघूया अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मी इथे कांदा लसूण मसाला घेतला आहे। त्यानंतर आपण 1 चमचा धणेपूड घेतली आहे आणि 1 चमचा मीठ घेतलेला आहे। सोबतच जिरं आणि लसणाची आपण एक पेस्ट करून घेतलेली आहे वाटण, आणि आपण साधारण 1 चमचा तीळ घेतलेले आहेत। बेसनाचं एक मिश्रण तयार करून घेणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये हे सगळे जिन्नस घालून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करताना मी इथे संपूर्णपणे चिंचगुळाच्या पाण्यामध्ये हे मिश्रण मिक्स केलं आहे। आवडीनुसार तुम्ही चिंचगुळाचं पाणी कमी करून साधं पाणी टाकून देखील व्यवस्थित हे पीठ मळून घेऊ शकता। तुम्ही इथे चिंचगुळाचं पाणी जेव्हा मिक्स करताना सगळं पाणी एकदम वापरलेलं नाहीये, गरजेनुसार ऍड करत आपण हे पाणी वापरलेलं आहे। मिश्रण तयार करताना आपल्याला हे व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। त्यामुळे एका चमचाने किंवा शक्यतो हाताच्या साहाय्याने व्यवस्थितपणे तुम्ही हे पेटून मिक्स करू शकता। साधारण अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे। जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, अळूच्या पानावर आपल्याला अलगदरित्या हे पसरवता येईल इतक्या कन्सिस्टन्सीमध्ये करायचं आहे। आता आपण वळकुटा तयार करणार आहोत। सगळ्यात मोठ्या आकाराचं पान खाली ठेवून घेऊया आणि तयार मिश्रण जे बेसनाचं केलंय अलगद आपण हे सगळं यावर टाकून घेऊया। पीठ आपल्याला जास्त लावायचं नाहीये आणि अगदी कमी देखील लावायचं नाहीये, मध्यम प्रमाणामध्ये आपल्याला लावायचं आहे। साधारण एका पानासाठी 1 चमचा 1.5 चमचा पीठ आपण लावू शकतो। अशा प्रकारे अलगद हाताने आपल्याला संपूर्ण पानांवर हे पीठ पसरवून घ्यायचं आहे। एका पानावर आपलं पीठ लावून तयार आहे। आता आपण दुसरं पान यावर ठेवून घेणार आहोत आणि त्याला देखील अशाच प्रकारे पीठ लावायचं आहे। पीठ लावताना आपल्याला अळूची पानं ही उलटी ठेवायची आहेत। तुम्हाला जर जास्त पदर सुटलेली मोठी वडी हवी असेल तर तुम्ही साधारण 5 ते 6 पानांचा वापर करू शकता, पण इथे माझ्याकडे पानं देखील मध्यम आकाराची अवेलेबल आहेत, म्हणून मी इथे मध्यम आकाराच्या वळकुटा तयार करणार आहे आणि त्यासाठी मी इथे साधारण 3 ते 4 पानांचा वापर केलेला आहे। आता या पानांची वळकुटी म्हणजेच रोल तयार करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला कडा अशा दुमडून घ्यायच्या आहेत बाजूच्या, त्याला थोडंसं पीठ लावून चिकटवल्यासारखं आपल्याला करून घ्यायचं आहे। त्यानंतर एका बाजूने आपल्याला अलगद हाताने दाब देत ही वडी रोल करत आणायची आहे। अशा प्रकारे जास्त दाब द्यायचा नाहीये, पीठ बाहेर येत जातं, त्यामुळे अलगद हाताने दाब देत आपल्याला हे रोल करायचं आहे। 10 ते 12 पानांमध्ये साधारण मध्यम आकाराचे 3 रोल मी इथे तयार केलेले आहेत। आता याला उकड करून घेणार आहोत। स्टीमर मध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे। एक 10 मिनिटं पाणी गरम करून घेणार आहोत। तोपर्यंत या स्टीमरची जी चाळणी आहे या प्लेटवर आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत। आपण तयार केलेल्या वळकुट्या या चाळणीच्या प्लेटवर ठेवून घ्यायच्या आहेत। पाणी गरम झालेलं आहे इथे स्टीमर मध्ये। आता ही प्लेट यामध्ये ठेवून एक 15 मिनिटांसाठी आपण स्टीम करून घेणार आहोत मध्यम आचेवर। 15 मिनिटांनंतर इथे चेक केलेलं आहे, वडी आपली खूप छान तयार आहे, छान व्यवस्थित शिजलेली आहे। आता याला थंड होण्यासाठी काढून ठेवूया। थंड झाली आहे वडी। आता आपण याचे काप करून घेऊया आणि त्याला तळून घेऊया। काप करताना तुम्हाला जर खूप छान कुरकुरीत हवी असेल तर याचे पातळ काप करा, आणि जर बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ अशी हवी असेल तर साधारण 1 ते 1.5 इंचावर याचे काप करा।
अशी उकड काढून थंड केलेली ही जी वड्यांची वळकुटी आहे, ही तुम्ही फ्रीझरमध्ये देखील झिपलॉक बॅगमध्ये स्टोअर करू शकता साधारण आठवडाभरापर्यंत, आणि जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही काढून रूम टेम्परेचरवर आणून थंड करून तळून खाऊ शकता। आता आपली इथे वडी तयार आहे तळण्यासाठी। याला तळून घेऊया। पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, गरम करून घेतलेलं आहे। इथे मी जास्त तेलामध्ये डीप फ्राय केलेलं नाहीये आणि अगदीच कमी तेलामध्ये शॅलो फ्राय देखील केलेले नाहीये। दोन्ही बाजूने आपली वडी व्यवस्थित सोनेरी लालसर रंगावर खरपूस तळून होईल इथपर्यंतच मी तेल वापरलेलं आहे। मध्यम आचेवर आपल्याला या वड्या तळायच्या आहेत, नाहीतर हे खूप लवकर जळू शकतात। अशा प्रकारे आपल्या वड्या इथे छान तयार आहेत। याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया। खूप सुंदर आपल्या आळू वडीचा घरभर घमघमाट सुटलेला आहे आणि आता ह्या आपल्या वड्या खाण्यासाठी सज्ज आहेत। खूप सुंदर दिसतायत। वरून थोडंसं सर्व करताना तीळ वापरायचं आहे। तसे तर आपण भरपूर तीळ यामध्ये त्या मिश्रणामध्येच घातलेले आहेत, ज्याने आपल्याला खूप छान चव येते वडीला। अप्रतिम आपली अळूची वडी इथे तयार आहे। तुम्ही बघू शकता खूप छान याला पदर सुटलेले आहेत। खरपूस आपण सोनेरी लालसर रंगावर ह्या तळून घेतलेल्या आहेत वड्या। सर्व करताना वरून थोडेसे तीळ आपण भुरकवलेले आहेत। श्रावण महिन्यामध्ये विशेष सणावारांचे दिवस असतात, त्यावेळी आपण भरपूर वेळा नैवेद्य करत असतो। त्यानंतर लगेच गौरी गणपतीच्या सणामध्ये देखील गौराईच्या नैवेद्यामध्ये प्रामुख्याने अळूवडी ठेवली जाते। त्यासाठी मी ही तुमच्यासोबत पारंपरिक पद्धतीने अळूवडी कशी बनवायची ही रेसिपी शेअर केलेली आहे। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। रेसिपी तुम्ही नक्की घरी ट्राय करा। तुमचे अनुभव कमेंट्स बॉक्समध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।